नाऱ्यावर सर्वांचा भर होता, तसा काही विचार सुरू आहे का? आता शेवटी नेता कोणा जेव्हा असतो जनतेच्या कार्यकर्त्यांमध्ये 90% कुठलं मत असेल तर मला त्यांच्याप्रमाणेच जावं लागेल. कार्यकर्ते जेव्हा पार्टी उभा राहते त्या कार्यकर्त्यांचं जर माझ्याकडे आता 5,000 कार्यकर्ते 5,000 कार्यकर्त्याचं मत आलं की तुम्हाला असं यावं लागेल तर मला त्या कार्यकर्त्याच्या बाजूने जावं लागेल. माझ्या मनात मस्त काही इच्छा असली तर माझ्या इच्छेला मुरड घालायला लागेल आणि माझ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत मला जावं लागेल. महायुतीतून बाहेर पडण्याचा आजचा म्हणजे ती सुरुवात म्हणावी का आता? महायुतीतनं बाहेर पडायचं म्हणजे काय, आता आम्ही सर्व 288 लढायचं म्हणजे आता लढावंच लागणार ना. कार्यकर्त्याचं मत आहे महायुतीत असून नसून आता काय उपयोगी नाही ना. म्हणजे आता कार्यकर्त्याने डिसिजन घेतलाय म्हणजे मग ते जायचं होणार 288. त्या दृष्टीने त्याच्यावर आमची पार्लमेंटला चर्चा होईल. आमची मिटिंग राज्य लेवलच्या आज मिटिंग जे आलेले आहेत त्याला आम्ही बहुतेक करून केंद्रीय नेतृत्व त्याला सपोर्ट करेल असं माझा अंदाज आहे. अद्याप तुम्ही माहितीत आहे असं म्हणते नाही. आता माहितीत काय असलं नसलं तरी काय त्याचं आता हे नाही. 288 तयारीच करायची तुमचा निर्णय झालेला आहे. निर्णय झाला तुमचा भाषण तुम्ही ऐकलो. हे बघ 21 वर्षाचा पूर्ण प्रवास तुमचा झालेला आहे. मागे फिरून पाहताना या 21 वर्षाच्या प्रवासाबद्दल तुम्ही कसं ध्यान काय 21 वर्षामध्ये पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली. त्या दृष्टीने मी आणखी मंत्रिपद कसं असतं ते शिकायला मिळालं आणि त्यामुळे मंत्रिपदाची चालक केल्यानंतर कसं वागावं त्यामुळं स्वतःची झोपडी कशी मोठी महाल होईल. आता छोटा छोटा म्हणायचं नाही, राष्ट्रीय पक्षही मोठा आहे त्या दृष्टीने आम्ही चाललेलो आहे. त्यामुळे 21 वर्षामध्ये काही करून काही चांगले अनुभव आले मला नाही असं मला शिकायला भरपूर चांगलं मिळालं. देशभर पक्ष गेला, देशातल्या बहुतांश 23 राज्यामध्ये टच केला आणि 4 राज्यात आम्हाला मान्यता मिळाली. त्यामुळं मंत्रिपदाचा भारतीय जनता पार्टी आल्याची आम्हाला मंत्रिपद दिलं ते दिलेला शब्द पाळला होता. त्यामुळे त्यांच्यावर रागानेच काही नाही. आता प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे मलाही माझा पक्ष वाढवला पाहिजे. त्या दृष्टीने कार्यकर्त्याला मनोज जरांगे यांनी प्रबळ इशारा दिला 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याचा मराठा. आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. वी आर टॉकिंग लीडर ऑफ द नेशन, नॉट टॉकिंग अबाउट द सोसायटी. इसके बारे में बात करना है. मी राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाढला पाहिजे, कोण काय म्हणतात त्यामुळे आपलं कसं बोलून व्यवस्थित चालतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती राजकारण होत आहे महाराष्ट्रात. तुम्ही अतिशय संवेदनशील राजकारणी ओळखले जातात. काय एकंदरीत सर्व जे चालू आहे त्याच्याबद्दल नाही झालं पाहिजे. शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, त्याबद्दल असं नाही घेतलं पाहिजे. पण दुर्दैव शब्दात आणि राजकारणी पडायला नाहीच पाहिजे. त्यासाठी ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट चांगलं व्हायला पाहिजे. सर्व गोष्टी घ्यायला पाहिजे. त्याच्यावर नुसतं राजकारण करण्यासाठी मताची पोळी वाजण्यासाठी शिवाजी महाराजांचा गैर आहे या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.